KNH न्यूज 24। नमस्कार मित्रांनो, मी आहे आपली अँकर आणि आपण पाहत आहात KNH न्यूज 24 तास। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित सुप्रीम कोर्टातील ताजा सुनावणीचा मोठा अपडेट। आजची सुनावणी काय झाली, पुढे काय होणार, निवडणुकांवर याचा काय परिणाम, सगळं अगदी सोप्या भाषेत। 1. सुनावणी पुढे ढकलली। सर्वप्रथम आजची सुनावणी आता थेट मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा डेटा कोर्टात सादर करण्यासाठी वेळ मागितला होता। न्यायालयाने हा आग्रह मान्य करत सुनावणी मंगळवारपर्यंत वाढवली आहे। आज न्यायालयाने एक महत्त्वाची विनंती केली आहे। ज्या निवडणुकांची अधिसूचना अजून जाहीर झालेली नाही, जसे की जिल्हा परिषद, पंचायत समिती, या सर्व निवडणुकांची घोषणा मंगळवारपर्यंत थांबवावी, असा स्पष्ट संदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे। ही आजच्या सुनावणीची सर्वात मोठी नोंद म्हणता येईल। 2. नगरपालिका, नगरपंचायतींचा सुरू असलेला कार्यक्रमाबद्दल। नगरपालिका आणि नगरपंचायतींचा ऑनगोईंग कार्यक्रम सध्या सुरूच राहणार आहे, पण मंगळवारी कोर्टाने जर नवीन आदेश दिला तर हा संपूर्ण कार्यक्रम रिसेट होऊ शकतो। म्हणजे नवीन तारखा, नवीन प्रक्रिया, सगळं बदलू शकतं। 3. आता सगळ्यांचे लक्ष आहे मंगळवार सकाळी 8:30 वाजता होणाऱ्या सुनावणीकडे। त्यात पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले जातील। 50% आरक्षणाची मर्यादा, ओबीसीसाठी 27% आरक्षण, राज्याने दिलेला डेटा पुरेसा आहे का, ट्रिपल टेस्ट पूर्ण झाली आहे का, म्हणजेच मंगळवारची सुनावणी निर्णायक ठरणार आहे। 5. जनतेसाठी याचा अर्थ काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निवडणूक प्रक्रियेवर अजूनही अनिश्चितता कायम आहे। ओबीसी आरक्षणांच्या डेटा कोर्टात पास झाला तर निवडणुका पुढे जातील। डेटा योग्य नाही ठरला तर निवडणूक कार्यक्रम बदलू शकतो। 6. अंतिम निष्कर्ष, थोडक्यात आज काहीही अंतिम ठरलं नाही, सगळं आता मंगळवारवर येऊन ठेपलं आहे। मंगळवारचा निर्णयच संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाची दिशा ठरवणार आहे। अशाच नवनवीन घडामोडी व नवीन प्रश्नांसोबत तसेच नवीन पाहुण्यांबरोबर पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा KNH न्यूज 24 तास, आपल्या हक्काचं चॅनल।